महत्त्वाच्या टॉप 10 बातम्या। डोंबिवलीच्या खंबाळपाड्यामध्ये संघाच्या शाखेवर रात्री दगडफेक। लहान मुलं प्रशिक्षण घेत असताना अचानक दगडफेक झाली। जेजुरीच्या खंडोबा मंदिरात आजपासून ड्रेस कोड लागू। भारतीय वेशभूषा परिधान करणाऱ्या भाविकांनाच दर्शनासाठी प्रवेश मिळणार। वानुआतूच्या पंतप्रधानांकडून ललित मोदीचा पासपोर्ट रद्द करण्याचे आदेश। ललित मोदी यांना वानुआतून सरकारचा मोठा धक्का। अभिनेता विकी कौशल आणि रश्मिका मंदाना यांचा छावा चित्रपटाची 500 कोटींच्या क्लबमध्ये एंट्री। छावा चित्रपटाची पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी। सध्या उष्माघाताचा धोका वाढलाय। राज्यात 4 उष्माघाताच्या रुग्णांची नोंद, तर सरकारी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी विशेष कक्ष। विदर्भात अधिक तापमानाचा इशारा। पुढच्या 2 ते 3 दिवसात चंद्रपूर, अकोल्याचं तापमान 40शी पार जाण्याची शक्यता आहे। हवामान विभागाचा नागरिकांना सतर्कतेचा इशारा। कोकणातही होळीसाठी 16 विशेष रेल्वे। सीएसएमटी, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि पनवेलहून 10 ते 25 मार्च दरम्यान विशेष रेल्वे चालवण्यात येतील। राज्यातील 8 साखर कारखान्यांना राज्य सरकारकडून 1104 कोटींची हमी। सरकारनं मदत जाहीर केलेले कारखाने सत्ताधाऱ्यांशी संबंधित। पुण्यात कांदा, भुईमूग, ढोबळी मिरचीच्या दरामध्ये घट। आवक वाढल्यानं भाजीपाल्याच्या दरात घट। राज्यभरातून पुण्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्डमध्ये 100 ट्रक फळभाज्यांची आवक झाली आहे।